प्रेज द लॉर्ड. प्रियानो, आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे जाणार आहोत. तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की सैतान लुसिफर याने 3 मोठ्या चुका केलेल्या आहेत आणि त्या 3 मोठ्या चुका आजही आम्ही पाहतो जगामध्ये. सेवक सेविका, चर्च मंडळी यांच्यामध्ये ते आम्हाला रोज आणि रोज पाहायला मिळतात. त्यामुळं आमचं वैवाहिक जीवन, चर्च मंडळी आणि समाज यावर त्याचा फार मोठा इफेक्ट झालेला आहे, फार मोठा परिणाम झालेला आहे. त्या 3 चुकांमुळे लुसिफर या सैतानाच्या. त्याचप्रमाणे पुढच्या संदेशामध्ये जे 3 महाभयंकर श्राप जगामध्ये कसे आलेले आहेत आणि ते श्राप विचार करणार आहोत की माझ्या कुटुंबावर आहे का, माझ्या सेवेवर आहे का, माझ्या चर्चवर आहे का, हे आपण नंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहणार आहोत की आता जो सैतान लुसिफर याच्या कोणत्या मोठ्या 3 चुका आहेत. प्रियनो, आम्ही जर पाहिलं तर ह्या 3 चुका आजही जगामध्ये, चर्चमध्ये, मंडळीमध्ये, समाजामध्ये पाहायला मिळतात. हे केव्हा समजेल तुम्हाला? ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल. अर्धवट पाहाल तर कदाचित तुम्हाला तो समजणार नाही. आणि म्हणून पवित्र बायबलमध्ये परमेश्वर त्याचा गौरव, त्याचा सन्मान आणि त्याचा आदर हा कोणालाही जाऊ देत नाहीये. याकडे आपण पाहणार आहोत. मग त्या 3 मोठ्या चुका कोणत्या आहेत मी थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. लुसिफर इतर दूतांच्या समोर, लाखो दूतांच्या समोर परमेश्वराचा अपमान करतो. परमेश्वराबद्दल मनामध्ये संकल्प आणि विचार आणि योजना करत असतो की मी परमेश्वरापेक्षा मोठा होईल, उंच होईल. नंबर 1. दुसरी चूक तो करतो की प्रभू येशूची 3 वेळेस तो परीक्षा पाहतो. आणि तिसरी चूक तो हे करतो की त्याचे जे 12 शिष्यांपैकी एक शिष्य जो यहुदा इस्करियोत याच्यामध्ये मानव रूप धारण करून येशूचा घात करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज हे 3ही चुकी समाजामध्ये, मंडळीमध्ये, सेवकांमध्ये, सेविकांमध्ये आज होत आहेत. याची आपण पडताळणी केली पाहिजे. प्रिय आम्ही जर पाहिलं ना, लुसिफर याच्याबद्दल जर आम्ही थोडक्यात माहिती पाहिली तर पवित्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळेल की लुसिफर हा स्वर्गातील एक आत्मिक प्राणी होता. आत्मिक. आणि तो आत्मिक प्राणी परमेश्वराने स्वतःच्या आराधनेसाठी आणि स्वतःच्या सेवेसाठी त्याला उत्पन्न केलं होतं. फार महत्त्वाचं लक्षात असू द्या. आणि म्हणून यहेजकेल 28:11-14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणी की परमेश्वराने लुसिफराबद्दल सुंदर रीतीने त्या ठिकाणी रचना केलेली आहे की लुसिफर हा कसा होता, लुसिफर हा दूत कसा होता. लुसिफराला परमेश्वर म्हणतो तू पूर्णतेची मुद्रा आहेस, पूर्णतेची मुद्रा आहेस. पहा त्याचं कौतुक आणि त्याचं सौंदर्य, त्याची सुंदरता. परमेश्वराला त्याच्याबद्दल खूप आनंद वाटतो. परमेश्वर त्याचं कौतुक करतो. तू पूर्णतेची मुद्रा आहेस, तू ज्ञानपूर्ण आहेस, तू सर्वांग सुंदर आहेस, तू अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेज, यास्पे, नीलमणी
पाचू माणिक व सोने असे अनेक तऱ्हेची जवाहर या सर्वांनी तुझं अंग भरलेलं आहे. या सोन्या रुपयाने, या संपूर्ण हिऱ्या माणिक मोतीने तुझं अंग भरलेलं आहे. तू चकचक दिसणारा, झगमग दिसणारा असा आहेस. नंबर 2, तुझ्या शरीरामध्ये आणि तुझ्या पंखाला खंजिरी आणि बासऱ्या यांचं कसब तुझ्यामध्ये आहे. तू चालतोस तेव्हा संपूर्ण रीतीने संगीताचा आवाज येतो. प्रियानो, अशा प्रकारे परमेश्वर त्याचं त्या ठिकाणी वर्णन करतो. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी पाहतो की तू पाखर घालणारा आणि अभिषिक्त असा करुबास होतास आणि देवाच्या पर्वतावर तू होतास तेव्हा तो लाखो दूतांचा अधिकारी, लाखो दूतांचा तो एक मुख्य आणि प्रमुख होतास. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून तो अग्निप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणातून हिंडत होत होता. अशा प्रकारे लुसिफर, याचं सौंदर्य, याचं रूप आणि याचं जीवन होतं. प्रियानो, आम्ही पाहतो की ह्याच लुसिफर याची पहिली चूक आम्ही जर पाहिली तर पवित्र बायबलमध्ये कानखोलके सोन अत्यंत महत्वाचं आहे. यशाचा ग्रंथ याचा 14वा अध्याय आणि 12 ते 14 मध्ये परमेश्वराबद्दल तो लुसिफर इतर दूतांच्या समवेत परमेश्वराविरुद्ध मनामध्ये योजना आखतो, मनामध्ये विचार करतो आणि परमेश्वरापेक्षा एक महान आणि मोठा आणि परमेश्वरा समान होण्याचा प्रयत्न तो करतो. त्याच्या मनामध्ये ते विचार आता येतात. पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे. लुसिफर सैतानाच्या मनामध्ये परमेश्वराबद्दल विचार करत असताना योजना आखून तो अत्यंत वाईट रीतीने परमेश्वराबद्दलची एक विचारसरणी मनामध्ये आणतो. परंतु प्रियानो, देव त्याचा गौरव, त्याचा सन्मान दुसऱ्याला जाऊ देत नाहीये. पहा लुसिफर काय म्हणतो परमेश्वराला किंवा त्या देवदूतांमध्ये बाकीच्या त्याच्या सैन्यांबरोबर काय म्हणतो तो, मी आकाशात चढेन. काय म्हणतो, मी आकाशात चढेन. 13व्या वचनामध्ये, 13 आणि 14 वचनामध्ये मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझे सिंहासन उंच करील, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतावर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परात्परास समान होईल. ही अहमपणाची आणि मीपणाची त्याच्यामध्ये प्रियानो भावना आलेली आहे, त्याच्यामध्ये घंबेट आलेली आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की परमेश्वर आपला स्वतःचा सन्मान इतरांना जाऊ देत नाहीये. पवित्र बायबलमध्ये आम्ही पाहिलं तर परमेश्वर हा अंतःकरण तोलून पाहणारा देव आहे. पवित्र बायबलमध्ये पहिले शमूएल याचा 16वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की मानव बाहेरचे रूप पाहतो परंतु परमेश्वर हा हृदयामध्ये हात घालतो. परमेश्वराने त्या लुसिफराचं हृदय त्याचं अंतःकरण झालं. लक्षात घ्या प्रियानो, परमेश्वर म्हणतो की मी हृदय चाळून पाहणारा देव आहे. यिर्मया 17 आणि 10 मध्ये मी हृदय चाळून पाहणारा देव आहे. ज्या दूताला त्याने निर्माण केलं त्याची आराधना करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी तो जो चालबाजी करू लागला आणि परमेश्वरापेक्षा मोठा होण्याचा प्रयत्न करू लागला, देवाने त्याचं हृदय जाणलेलं आहे. यिर्मया 17 आणि 9 मध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर कपटी हृदयाचा भेद घेत असतो. कपटी हृदयाचा भेद त्याला ठाऊक असतो. आणि म्हणून ज्यावेळेस त्या सैतानाने असे विचार केले त्यावेळेस प्रियांना मी पाहतो की पवित्र बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले आणि तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आणि देवाबरोबर षडयंत्र रचून तू देवाबरोबर फार मोठा एक घात करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की परमेश्वराने तुला भूमीवर आदळले. सैतानाचे रूप धारण केलेल्या त्या लुसिफरामध्ये एक घमंड आल्यामुळं त्याला पृथ्वीवर टाकण्यात आलं. लक्षात घ्या प्रियानो, जो देवाबरोबर अशा प्रकारचा कट कारस्थान करतो किंवा देवाला वाईट अशा गोष्टीचा वेगळ्या प्रकारचा विचार करतो, देव त्याचा नाश केल्याशिवाय राहत नाही का. लक्षात घ्या प्रियानो. नंबर 2, दुसरी चूक अशी केलेली आहे, लुसिफराची
दुसरी चूक अशी आहे की ज्या वेळेस येशू ख्रिस्त जंगलामध्ये अरण्यामध्ये 40 दिवस उपवास करत असताना पोटामध्ये अन्न नसताना ती संधी तो सैतान पाहतो, तो लुसिफर पाहतो. परमेश्वराबद्दल तर त्याने षडयंत्र केलंच, तिथं तो थांबत नाहीये, तरीही तो अजून त्याचा पिछाच करतोय परमेश्वराचा. लक्षात घ्या प्रियानो. आणि 40 दिवस त्या अरण्यामध्ये येशू ख्रिस्त असताना त्याला भूक लागती आणि भूक लागल्यानंतर तो त्याला म्हणतो की हे येशू, तुला भूक लागलेली आहे, ह्या धोंड्यास भाकरी व्हाव्यात म्हणून तो आज्ञा कर. पहिली चूक लक्षात घ्या, पहिली चूक तो करतो. प्रभू येशूला अशा प्रकारचा तो परीक्षेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. नंबर 2, पवित्र नगरातील मंदिराच्या शिरोभागी तो नेतो आणि त्याला म्हणतो इथून उडी टाक, देवदूत तुझा सांभाळ करतील. दुसरी चूक करतो, तिथे परमेश्वर प्रभू येशू त्याला त्या सैतानाला उत्तर देतो. आणि तिसरी चूक करतो, उंच डोंगरावर त्याला घेऊन जातो आणि म्हणतो हे बघ, मला नमन कर, हे सर्व राज्य मी तुला देईल, हे सर्व वैभव मी तुला देईल. तिथंही तो परमेश्वर प्रभू येशू त्याला हरवतो आणि त्याला कुठल्याही प्रकारे त्याला भीक घालत नाही. तो तिथून त्याला काढून देतो आणि त्याला त्या ठिकाणी त्याचा नाश करतो. प्रिय, अशा प्रकारे तिसरी वेळ असती की त्या प्रभू येशूला परीक्षेत टाकण्याची, प्रभू येशूला त्या ठिकाणी काहीतरी गळफास घालण्याची तो त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो, लुसिफर धूर्त. आणि या ठिकाणी मी पाहतो की शेवटची चूक अशी आहे प्रियानो, 3 नंबरची, की ज्यावेळेस येशू ख्रिस्त 12 शिष्यांची निवड करतो, त्या 12 शिष्यांमध्ये एक शिष्य असतो यहुदा इस्करियोत. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं मत्तई 10 आणि 4 मध्ये 12 शिष्यांची निवड होते. त्या 12 शिष्यांमध्ये येशूला धरून देणारा, येशूचा घात करणारा यहुदा इस्करियोत त्या ठिकाणी तयार असतो. आणि तो जेव्हा 12 शिष्यांसोबत येशू सोबत तो हिंडत असतो, त्याच्यासोबत जात असतो, त्यावेळेस तो खजिनदार असतो, लक्षात घ्या. आणि तो खजिनदार त्याच्याजवळ एक डब्बी असते, त्या डब्बीमध्ये जे काही त्याला दान मिळेल, पैसा मिळेल, तो त्या ठिकाणी ठेवत होता. आजही आम्ही पाहतो की चर्चेसमध्ये खजिनदार आहेत, सेक्रेटरी आहेत. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही सांभाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट या ठिकाणी मी पाहतो की लुसिफर हा एक मानवाचं रूप धारण करून यहुदामध्ये गेला आणि यहुदामध्ये शिरल्यावर त्याचे डावपेच त्या ठिकाणी तयार झाले आणि येशूला धरून देण्यासाठी तो वाट पाहू लागला. लक्षात घ्या प्रियानो, येशूला कसं धरून द्यायचं, येशू कुठं सापडेल, कशा रीतीने सापडेल, हे तो शोधत होता. मग एक वेळेस ज्या दिवशी प्रभू येशू गेतसेमने बागेमध्ये शेवटच्या रात्री जातो आणि त्या ठिकाणी त्या बागेत जाऊन तो प्रार्थना करतो. 12 शिष्य 11 शिष्य त्याच्यासोबत असतात. हा मात्र भटकलेला असतो. हा जाऊन त्या ठिकाणी त्याचा डाव साधण्याचा प्रयत्न करतो. येशू 3 वेळेस प्रार्थना करतो आणि येतो, शिष्यानं म्हणतो तुम्ही अजून झोपलेलेच आहात का, मला धरून देण्याची वेळ आलेली आहे. प्रियानो, त्या वेळेस आम्ही पाहतो की ते सगळे रोम शिपाई हातामध्ये जंबे भाले घेऊन आणि दिवे टेंबे घेऊन येतात येशूला धरण्यासाठी, त्याला मारण्यासाठी. त्यावेळेस यहुदा त्यांच्यामध्ये असतो आणि तो जाऊन येशूचं चुंबन घेतो. कारण ते सगळेजण सारखे दिसतात म्हणून ते रोम अधिकारी आणि सरदार हे म्हटले की नेमका कोणता येशू आम्हाला माहिती नाही. मग तो चुंबनाद्वारे येशूला धरून देतो. आणि प्रियानो, येशूला धरून दिल्यानंतर आम्ही पाहतो या ठिकाणी की त्याचा घात करण्याचा त्या ठिकाणी त्याने प्रयत्न केलेला आहे. येशूला प्रियानो त्या ठिकाणी धरून दिलं जातं आणि त्या दिवसात, त्या रात्रीपासून येशूला फटके मारण्यास सुरुवात होतात. प्रियानो, अशा प्रकारे आम्ही पाहतो की ह्या ज्या 3 चुका लुसिफर या सैतानाने केलेल्या आहेत, ह्या 3 चुका आजही आम्ही जगामध्ये पाहतो की ह्या होत आहेत. नंबर 1, परमेश्वरासारखं समान होण्याचा आज बरेच पालक पाहतात. त्यांची सेवा, त्यांचं काम
त्यांची डिग्निटी, त्यांचं राहणं. एखाद्या सेवकाची एखादी मीटिंग जर अरेंज केली मोठ्या सेवकाची, तर त्याचे चोचले भारी भारी असतात. त्याला मोठं स्टेज पाहिजे, त्याला मोठं हॉटेल पाहिजे, विमानातून येणं जाणं पाहिजे, 5 स्टार हॉटेल त्याला पाहिजे, खाण्यापिण्याची व्यवस्था चांगली पाहिजे, आणि वरून त्याला खूप चांगल्या प्रकारची मोठी रकमेचं दानही त्याला पाहिजे असतं. आणि ते स्वतःला एक परमेश्वरासारखं समान म्हणतात की मी देवा समान आहे. लक्षात घ्या, एखादा चमत्कार झाला तर ते म्हणतात माझ्याकडून चमत्कार झालेले. आज मी बरेच पाळक पाहतो, आज बरेच सेविका पाहतो, एखादा चमत्कार झाला तर देवाला बाजूला ठेवतात आणि स्वतःचा सन्मान त्या ठिकाणी करतात. माझ्या हातून चमत्कार घडला, माझ्या हातून चमत्कार घडला, आणि चमत्कार घडल्याचे लोकांकडून पैसे उकळतात. लक्षात घ्या प्रियानो, देव त्याचा सन्मान जाऊ देत नाही. देव त्याचा सन्मान जाऊ देत नाही. लक्षात घ्या. नंबर 2, बरेच काही सेवक असे आहेत की येशूची परीक्षा पाहणारे आहेत. येशूची परीक्षा पाहतात. बरेच चर्च मंडळी देखील येशूची परीक्षा पाहतात. नंबर 3, बरेच लोक असे आहेत की ते घातकी आहेत. यहुदा सारखे, लुसिफर यहुदामध्ये शिरतो आणि ज्याच्या ताटामध्ये तो जेवतो प्रभू येशूच्या, त्याला तो धरून देतो. आजही बरेच लोक असे आहेत जगामध्ये की एकमेकाला धरून देण्याचा प्रयत्न करत आहेत. गुपचूप जाऊन वेगळ्या लोकांना सांगतात, विदर्भ लोकांना, आणि त्या चर्चवर हल्ले होत आहेत, त्या चर्चवर वेगवेगळ्या प्रकारचे अटॅक होत आहेत. त्याला कारण एकच आहे की आम्हीच आमचे ख्रिस्ती बांधव भगिनी जाऊन एक लालच घेऊन लोकांना धरून देत आहेत. लक्षात घ्या प्रियानो. आणि म्हणून अशा ज्या चुका आहेत, या चुका जो करतो ना त्याचं 100% पतन झाल्याशिवाय राहत नाही. 100% पतन आहे, 100% नाश त्यांचा आहे. प्रियानो, पवित्र बायबलमध्ये जर आम्ही पाहिलं या ठिकाणी कलसे 3 आणि 25 मध्ये, ज्याने पाप केले त्याला सजा होणारच. ज्याने पाप केलं त्याला सजा होणारच आहे. मत्तय 25 आणि 41 मध्ये म्हटलेलं आहे, सैतान व त्याचे दूत त्यांच्यासाठी सार्वकालिक अग्नी राखून ठेवलेला आहे. जो पाप करतो, जो देवाच्या विरोधात जातो, त्याच्यासाठी सार्वकालिक अग्नी राखून ठेवलेला आहे. आम्ही पाहतो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 20वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सैतानाला अग्नी व गंधक यांच्या सरोवरात टाकण्यात आलेला आहे. नंबर 4, यशायात 14 आणि 15 मध्ये म्हटलेलं आहे की सैतानाला अधोलोकात, त्याच्या गर्तेत आणि अधोभागात टाकण्यात आलेला आहे. जो चूक करतो देवाच्या सेवेमध्ये, जो चूक करतो चर्च मंडळीच्या माध्यमातून, जो चूक करतो देवाच्या लोकांना धरून देण्यासाठी, लुसिफरासारखी, प्रियानो, त्याला शासन झाल्याशिवाय राहणार नाही, पवित्र बायबल सांगत आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या मर्जीने सेवा करायची नाहीये, तर देवाला स्मरून सेवा करायची आहे. देवाचं भय ठेवून सेवा करायची आहे. देवाला आम्ही भिलं पाहिजे, कारण देव कृपाळू आहे, देव दयाळू आहे, देव कनवळू आहे. लक्षात घ्या प्रियानो. योना 4 आणि 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे, आणि पवित्र बायबलमध्ये अनुवाद 4 आणि 31 मध्ये म्हटल्याप्रमाणे, देव दयाळू आहे, देव अंतर देत नाहीये, आणि देव कोणाचा नाशही करत नाही. परंतु प्रियानो, जर का आम्ही आमच्या मनाने कार्य केलं, जर का आम्ही आमच्या मनाने ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न केला, सेवा करण्याची प्रयत्न केली, आमच्या बुद्धीने, आमच्या जैगिक विचाराने केला, तर मात्र त्या लुसिफरासारखं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही पाहतो की जगामध्ये बरेच सेविका, सेवक आणि मोठे मोठे संदेष्टे, हालेलुया, हे मात्र अशा प्रकारे येशूची परीक्षा घेतात. बरेच स्वतःला मी देवासमान आहे असं म्हणतात, आणि बरेच असे आहेत की ते देवाच्या सेवकांचा आणि मंडळीचा घात करण्याचा प्रयत्न करतात. प्रियानो, त्यांचं शासन त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लुसिफराने ज्या 3 चुका केल्या, त्या 3 चुका आज पवित्र वचनाद्वारे आम्हाला कळलेल्या आहेत, त्या आम्ही करणार नाहीत. आणि जर केल्या असतील तर आज आम्ही पश्चाताप करणार आहोत. प्रियानो, पश्चाताप करणार आहोत. देवाला मी विनंती करणार आहोत. देव अजून आम्हाला संधी देत आहे. पवित्र बायबलमध्ये एक शेवटचं वचन या ठिकाणी मी वाचेल. 2 पेत्र याचा 3रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, 2 पेत्र 3 आणि 9 मध्ये म्हटलेलं आहे, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वचनाविषयी करीत नाहीये. लक्षात घ्या. तर तो तुमचे धीराने सहन करतो. आजही
प्रभू येशू तुमचं धीराने सहन करत आहे आणि कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाहीये, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. लक्षात घ्या, अजून देव आम्हाला संधी देत आहे, आम्हाला पश्चाताप करायचा आहे. नक्कीच परमेश्वर आजच्या ह्या संदेशाद्वारे, आजच्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल, पश्चातापाचा अंतकरण देईल. आणि जर ह्या 3 चुका जर माझ्याकडून होत असतील त्या लुसिफरासारख्या, तर नक्कीच आज देव आम्हाला त्या गोष्टी न करणारा हृदयाने अंतकरण देईल. ह्या सर्व गोष्टी परमेश्वरने आज आपल्यापर्यंत ठेवलेल्या आहेत, याचं आम्ही आकलन करणार आहोत आणि याच्यावर विचार करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये देवाची सेवा आत्मेने आणि खरेपणाने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला योग्य ज्ञान, बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य देवो. गॉड ब्लेस यू.